शासन काय म्हणतं, सेवा नियोजन काय म्हणतं, कामगार कायदा काय म्हणतो? तर कामगार कायदा म्हणतो कमाल वेतन, किमान वेतन, शासन नियमानुसार GR वेतन. जर ठेकेदार हा अन्याय करत असेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे. आरोग्य खात्यात घनकचरामध्ये गोड बंगाल आहे. घनकचरा विभागात फार मोठा गोड बंगाल आहे. विविध खत कारखाने, खत प्रकल्प मी माझ्या घनकचरा विभागामध्ये 2 वर्ष होतो. परंतु माझ्यावरील प्रसंगामुळे मी विविध चुकीच्या गोष्टीला हरकत घेतो. त्यामुळे कुठल्याही कामामध्ये मी जास्त सहभाग घेतला नाही. का घेतला नाही? ते भ्रष्टाचारी कामांवर कुठे सही करायचीच नाही असं मी ठरवलं होतं. कुठल्याही प्रशासन अधिकारीमध्ये जे काही भ्रष्टाचाराचे प्रकरणं होतात, जे काही भ्रष्टाचाराचे प्रस्ताव होतात, त्याच्यावर कुठल्याही पेपरवर मी सही करणारच नव्हतो. आणि कारण त्यामुळे आरोग्य खात्यामध्ये मी बदली केल्यानंतर एकाही कामाला, एकाही प्रकल्पाला हात लावला नाही. नियमात यायचो, हजेरी लावायचं, कार्यालयात बसायचो, कार्यालय संपलं की घरी जायचो. कारण तर मी प्रामाणिकपणे 30-32 वर्ष सेवेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे. महापालिकेला माझी सेवा जर दिली आहे, नियमानुसार काम केलं आहे, तरी मी 6 महिन्यात 2दा निलंबन होतं माझं. उभ्या सर्व्हिसमध्ये 3 वेळा निलंबन. गिनी जॉब बुक रेकॉर्डमध्ये काही न करता अधिकारी निलंबित होणारा अधिकारी आहे रवींद्र तांबोळे शिंदे आहे. कारण तो सत्य आहे, सत्यवादी आहे, जो नियमानुसार भांडतो, नियमानुसार बोलतो. त्यामुळे खरं बोलणारी व्यक्ती, सत्य बोलणारी व्यक्ती प्रशासनाला नको असते. आणि विधानंतर चोरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नको असते. मी डायरेक्ट आरोप आहे माझा. कारण ज्या विभागाचा मी अधिकारी होतो, नाले प्रकल्प स्ट्रॉम वॉटर विभाग, आणि माझ्या विभागामध्ये चुकीचं काम होत आहे आणि ते मला माहिती नाही. मी गावी असताना आलो, त्याची शहानिशा केली. आलेल्या पत्रकार मीडियासमोर खुलासा केला का हे काम महापालिकेचं आहे काय का कोणाचं आहे चालू मला माहीत नाही. परंतु नाल्याला रस्ता दाखवून जो काय चुकीच्या प्रमाणे प्रस्ताव राबवणी जेल मागे होतोय, हा चुकीचा आहे, हा आक्षेप मी घेतला. जसवंत साहेबांना सांगितलं, लिखित प्रस्तावाचा रिपोर्ट, कागदोपत्री चुकीच्या कामाचा मी रिपोर्ट, गोपनीय रिपोर्ट जसवंत साहेबांना दिला. पण त्याच्यावर एक कारवाई नाही. मग एक कारवाई नाही, बिपिनजी शर्मा आले. बिपिनजी शर्मांना सांगितलं, साहेब यू आर द जस्टिस, यू आर द कमिशनर, यू हॅव टू टेक द डिसिजन. कमिशनर स्वतः बोलले तुमचा काही सहभाग नाही. माझा काही सहभाग नाही तर मग राजकीय दबावाने तुम्ही मला निलंबित का केलं, हा मुद्दा आहे ना. मग त्या मुद्द्याची मी चौकशी मागितलेली आहे माहिती अधिकारामध्ये. ते अद्याप प्रशासन करत नाही. कारण ह्याच्यामध्ये मोठे ढेंडे जे आहेत ना ते अडकणार आहेत, म्हणून प्रशासन चौकशी करत नाही. फक्त रवींद्र शिंदेला जो खरं बोलतो, जो सत्य बोलतो, स्थायी समितीमध्ये कोण तो स्थायी समिती सभापती देवराम भोईर चे सुपुत्र संजय भोईर. मला नावानिशी घ्यायला, कारण ते भ्रष्टाचारी चोर लोकांची नावं घ्यायला काय आपल्याला भीती आहे का? जर आपण कोणाचे 5 पैसे घेतले नाहीत, 5 पैसे खात नाही, कोणाचे 5 पैसे घेत नाही आणि देत पण नाही, तर आपल्याला चोरी करणाऱ्या लोकांची नाव घ्यायला हरकत. आज पूर्ण शासन मंत्रालय असो की नगरपालिका, महानगरपालिका प्रशासकीय असो, हे संपूर्ण 100% भ्रष्टाचार आहे. आज निवडणुकामध्ये आपण विविध प्रभाग रचनेवर आक्षेप का घेतो? आणि हे प्रभाग रचना केवळ सत्ताधारी माजी लोकांच्या हेतुपुरस्पर बनवली जाते. त्याच्यावर मी जनरल आक्षेप घेतला. महानगरपालिकेमध्ये जनरल अधिकारी म्हणून, म्हणजे एक सल्लागार म्हणून मी आक्षेप घेतला. आणि पूर्ण या प्रभाग रचना आराखड्याला मी आक्षेप घेतलेला आहे. माझा जो आक्षेप होता मी तिथे बोलून दाखवलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं, सगळं झालं. बिन ड्रॉप सायलेन्समध्ये अर्धा तास सगळेजण आक्षेप ऐकत होते. बिन ड्रॉप सायलेन्समध्ये, त्याच्यामध्ये अप्पर सचिव निवडणूक अधिकारी संजयजी सेठी ऐकत होते. आयुक्त म्हणाले बोलू द्या, चांगलं बोलतायत. माझा आक्षेप तर काय होता, तुम्ही जे काही प्रभाग रचना करतात त्याच्यामध्ये 5 पॅनल वाढतात. 5 पॅनल वाढले म्हणजे 20 नगरसेवक वाढतात. 131 नगरसेवक आणि 33 पॅनल हे कुठल्या आधारे घेतले? 2011च्या जनगणनेनुसार घेत असाल तर चुकीचे आहे. त्यावेळची लोकसंख्या 18 लाख होती. आत्ताची लोकसंख्या 28 आहे ऑन रेकॉर्ड. आणि टॅक्सचा रेकॉर्ड घेतला तर आज 35 लाख लोक आहे. मग पुढचे जे काही लोक 10 लाख 15 लाख लोक मतदान करणार नाहीत का? त्यांना मतदान लोकशाही करण्याचा अधिकार नाही का? मग तो या प्रभाग रचनेच्या आराखड्यात आलाय का? तो येणार आहे का? मागासवर्गीय प्रभाग कुठे गेले? SC ST प्रभाग कुठे गेले? झोपडपट्टी प्रभाग कुठे गेला? आज SRA क्लस्टरच्या याच्यामध्ये झोपडपट्टी राहिलेली नाही. अंशतः झोपडपट्टी राहिली. मग जो झोपडपट्टीचा भूभाग आहे
तर कुठल्या तरी इमारतींमध्ये गेला ना तो, मग त्याची मांडणी केली आहे का? आता मग हा जो आराखडा आहे 2011 जनगणनेचा तर पूर्ण चुकीचा आहे, पूर्ण चुकीचा हा आक्षेप मी घेतला होता. म्हणून आज प्रशासनासमोर